आपण आहोत त्र्यंबकेश्वरच्या गेट समोर. इथून निघतोय आता. सकाळचे वाजले आहेत 9:15. आहे ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरचं गेट आपली गाडी. इथे आपण नाश्ता केला हॉटेल त्र्यंबकराजमध्ये आणि आता आपण इकडे जाणार अंजनेरीकडे. अंजनेरी असं आहे अंजनेरी. चला चाललोय आपण त्या रोड्या. 500पर्यंत गाडी जाते बऱ्यापैकी वर आले. अजून बोलले अजून 2 किलोमीटर जाते इथून पुढे. जस्ट कॉन्क्रीटचा रोड संपला आहे आणि खराब रोड सुरू झाला आहे. खराब रोड जवळजवळ 2 किलोमीटरचा आहे. जीव छोट्याला पण घातलं रे. इथे एंट्री केली आपण. इकडं गाडी लावली आणि हा आहे अंजनेरी पर्वत. आपल्याला आता आपण ज्यांना विचारले त्यांनी सांगितले 3 किलोमीटर आहे पुढे चालायला चढायला आणि 2 तास लागतील वर जायला. 1-1.5 तास लागेल खाली यायला. ओके. आणि पार्किंग फी घेतली आपली 40 रुपये आणि एंट्री फी पर हेड 30 रुपये. असे 100 रुपये त्यांना दिले आपण. त्याची पावती पण दिली त्यांनी आपल्याला. अशा आहेत पायऱ्या. 3 किलोमीटर चढायचं असं. बघा आपल्याला होईल तेवढं चढू. इथं बस करू. अंजनेरीवर इथं चंद्र दिसतंय बघा थोडा. नको. हां हिला ओढव तिकडं. एक जलाशय अंजनेरीच्या खाली. तळात तलाव दिसतोय, पाझर तलाव. आणि आपण जो पायथ्याचा रस्ता होता तो आहे हा इथं. हा दिसतोय पायथ्याचा रस्ता. तिथून आपण गाडी लावून वर चढून आलो आहे. आणि जो नाशिक त्र्यंबक हायवे तो इकडे इथं दिसतोय. इथं गाड्या जाताना दिसतील. हे जे आहे ते पायथ्याचं म्हणजे ते नाशिक त्र्यंबक रोडला एक मंदिर आहे सिद्ध हनुमानाचं. त्याच्या जस्ट समोर तो रोड आहे. हाय हा तो नाशिक त्र्यंबक रोड आहे. लग्न माखू दादा तिथे साइड नहीं हुआ भाई, एक उधर से आ रहा है. अच्छा ते लोक मग इथूनच गेले मग. कोण? हा सगळे इकडून जातात. एक ऊपर बैठा है, नीचे बैठा है. ऊपर. हा ह्या रेलिंग जवळून जायचं असं. ह्या रेलिंग जवळून आलो आपण. ठीक आहे. हे असं इथून सरळ चढत जायचं आपल्याला. येतो तू माकड. चला झालं. एवढं चढून आलो आपण. आता थोडं सपाट लागले. काठीचा नाही पाहिजे. आता इकडनं आपण वर चढून आलो मग अशीच्या डोंगरावर. थोडा सपाट पॅच आहे आणि तो समोरचा उंच डोंगर आहे तो आपल्याला चढायचा परत. हा डोंगर परत चढायचा आपल्याला वरती. अंजनेरीवर हा एक मित्र भेटला आपल्याला. नाही जा ना. बाय. डोंगराचा. कशाला? ती घे ना तुला. आता ही मला राहू दे ना. तुला देऊ. हा तीच चांगली आहे. तुला चांगली दिली मी. चला
लागली माझ्या डोक्याला. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. आपण इकडून आलो आणि हेच आहे हनुमानाच्या पावलाचं तळ. हनुमानाच्या पावलासारखा आकार दिसतो इकडनं असं, इकडनं असं, इकडनं वरून खूप छान व्ह्यू दिसतो हनुमानाच्या पावलासारखा. इथून तर नाही दिसत. हा बाय बाय. इथून नाही लक्षात येते तेवढं, पण वरून दिसतं. आता आपण वर नाही जाणार त्यामुळे आपल्याला नाही दिसणार. ही तर खिंड आहे, हा सरोवर आहे, ही खिंड आहे आणि इकडून खिंडीत उतरायचं आपल्याला असं जाऊन आणि मग ह्याला वळसा घालून असं जायचं तिकडं उतरायचं. आता उतरायला सुरुवात केलेली आहे आपण आणि माकडांचा खूप उच्चार येतं. माकडांनी एवढा त्रास दिला आहे अक्षरशः भीती वाटायला लागली सगळ्यांना. आम्ही मोठा गोळका करून गेलो जाताना, तेव्हा जाऊ दिलं कारण की आमच्याकडे या बॅग आहेत चिवच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या साहित्य. त्या खिंडीतून आलो आपण, आता इकडूनच जायचं परत आपल्याला. इथे फळं दिसत आहेत, वेगळीच आहेत. काही काही लय मोठी आहेत, काही छोटी आहेत, पिकले आहेत. बदामासारखं दिसतंय पण बदामाचं आहे का काय काय माहिती. चिक्कू आहे. ह्या अंजनेरीच्या इथे 1 2 3 नव्हे तर 13 बोर्ड लावलेले. 13 एक बोर्ड आहे तिथं. कोणते पक्षी आहेत, कोणते प्राणी आहेत, वन संवर्धनात काय करायचं काय नाही, त्याचा नकाशा, एवढ्या सगळ्या गोष्टी. ते पाणी पण अंजनेरीवरून उतरतानाचा रस्ता. आपण आले आता नाशिकच्या शौर्यवाडाला. हा त्र्यंबक रोड आहे, आता रोडलाच आहे. अतिशय वाईट अनुभव होता, न गेलेलं चांगलं. आता आपण आहे नाशिक दिंडोरी रोडवर, चाललोय वणीकडे जाणारा हा रस्ता आहे. संध्याकाळ झाली आणि आपण आहोत अजून सप्तशृंगीपासून 45 किलोमीटर पाठीमागे.
आपण आहे ओझरखेडमध्ये आणि हे डावीकडे दिसतंय ती ओझरखेड डॅमची भिंत आहे. ओझरखेड डॅम जस्ट पाठीमाग गेला आता आणि हे डावीकडे आता ओझरखेडच्या डॅमच्या कडेकडेने आपण जाणार आहे. तो उशीर बराच झालाय त्यामुळे आपण थांबणार नाही इथं. उद्या परत जाताना जर वेळ भेटला तर आपण ट्राय करूयात. डॅमची पाईपलाईन आपण बसलोय हे काय फेनिक्युलर ट्रॉलीमध्ये, ज्याला रोपवे पण म्हणतात, पण ही फेनिक्युलर ट्रॉली आहे ॲक्च्युली. ही एवढी मोठी आहे वरपर्यंत अशी तिरकी आणि ही सरकत जाणार वरती. इकडून आलो आपण ट्रॉलीचं विषय असं आहे काय पाण्यावर चालती कारण की पाणी भरलं जातं दुसऱ्या ट्रॉलीमध्ये वरच्या आणि मग त्या वजनाने ही ट्रॉली खाली येते, ती खाली येते आणि ही वर ओढली जाते असा विषय. त्याला म्हणतात फेनिक्युलर ट्रॉली. प्लॅटफॉर्म फक्त 10 व्यक्तींसाठी B6. फेनिक्युलर ट्रॉलीतनं वर चालले आपण आता. पैसे घालायचे आता पोचलेली आपली ट्रॉली. उतरायचं पण असं कसं जे बघ पायरीवर आहे खाली जगाला प्लॅटफॉर्म आलं प्लॅटफॉर्म आपली थांबलेली गाडी आता आपण जायचं. आलो पण काय सप्तशृंगी देवी. अर्चना बघा इकडे खूप निवांत दर्शन आहे. आपण खूप वेळचं इथंच थांबलेलं आहे, कोणी नाही आहे, लाईन नाही काय नाही, एकदम आरामात दर्शन, सुंदर दर्शन होतं. इकडं पाणी वगैरे भरायची मोटरची व्यवस्था आहे. ही ट्रॉली खाली सोडायला ही कंट्रोलर रूम आहे. कंट्रोलर रूम ट्रॉलीने आपण परत चालले आता खाली. तिकडची ट्रॉली पास होता ना त्याला खाली सप्तशृंगी काढली. पुढे रे ती ट्रॉली का आली नाही. आली ही ट्रॉली गेली रिकामी. आपण चालू पाणी करू. खाली रेलिंग असतात, रेलिंगवर ही ट्रॉली चालते. हे जे दिसतंय हे रेलिंग आहे. पोचली पण ट्रॉली. एवढं शांताचे 120 रुपये. फेनिक्युलर ट्रॉलीचा त्याचा रेल आहे. रेल हा तिथं सप्तशृंगीचं देवस्थान आणि वरती पण डोंगर मोठा आहे. अयो आणि हे सप्तशृंगी खाली. इथून पुढं जाऊन लेफ्ट मारून थोडं लांब गेलं की देवस्थानची भक्त निवास आहे, तिथं आपण रूम घेतलेला आहे.